भारतीय संघाने इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवला। विश्वचषकाच्या रणांगणात भारताचा सलग 6वा विजय। या विजयाने भारताचं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतलं स्थान जवळपास निश्चित। रोहित शर्माची कर्णधाराला साजेशी खेळी। रोहितची 101 चेंडूमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांसह 87 धावांची खेळी। लोकेश राहुलच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी। लोकेश राहुलने 39 धावांची आणि सूर्यकुमार यादवने 49 धावांची खेळी खेळली। मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक। निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर आज सादर करणार। महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज दुपारी 1 वाजता पुन्हा राज्यपालांची भेट घेणार। मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देणार। 1 नोव्हेंबरपर्यंत आमरण उपोषणाचा दुसरा टप्पा। आरक्षण द्या अन्यथा मराठ्यांशी सामना करा। मनोज जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम। क्षत्रियांनी लढायचं नाही, लढायचं असतं, त्यामुळे आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। सरकारला उपोषणाशिवाय जाग येत नाही। 2 महिने झालेत वडिलांशी भेट झाली नाही। जरांगेंच्या मुलीची राज्य सरकारवर टीका। मराठा आंदोलकांची मनोज जरांगेंनी पाणी पिण्याची विनंती। जरांगेंना विनंती करताना आंदोलक भाऊक। पाणी पिणार पण मागे हटणार नाही, जरांगेंचा इशारा। जरांगेंच्या तब्येतीची काळजी आहे। मुख्यमंत्री लवकरच तोडगा काढतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट। मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार गटाची राज्यपालांसोबत चर्चा। राज्यपालांनी मराठा आरक्षणासंदर्भात हस्तक्षेप करावा, शरद पवार गटाची मागणी। सरकारनं जरांगेंच्या जीवाशी खेळून राजकारण करू नये। मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। समाजाच्या मृतदेहावर सरकार आरक्षणाचा आदेश ठेवणार का, ठाकरेंचा सवाल। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हीच आमची भूमिका। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जरांगेंची तब्येत खालावते, त्यांचं उपोषण लवकरात लवकर सोडवण्यात यावं। विजय वडेट्टीवार यांची ट्विट करत सरकारकडे मागणी। संभाजीराजे छत्रपतींची मनोज जरांगेंसोबत फोनवरून चर्चा। जरांगेंच्या तब्येतीची संभाजीराजेंनी विचारपूस केली, तसंच जरांगेंना काळजी घेण्याचंही आवाहन केलं। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा युवकांनी आत्महत्या करू नये, हे प्रकार दुर्दैवी आहेत। या घटनांमुळे आपण व्यथित झालोय, संभाजीराजेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा। इंदोरीकर महाराजांचे पुढचे 5 दिवस सगळे कार्यक्रम रद्द। आरक्षणाला पाठिंबा म्हणून एकही कार्यक्रम किंवा कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला। खासदार विनायक राऊतांकडून पंतप्रधान मोदींना पत्र। विशेष अधिवेशन बोलवून महाराष्ट्रातील धनगर आणि मराठा समाजाला आरक्षणावरती विधेयक सादर करण्याची पत्राद्वारे पंतप्रधानांना विनंती केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मराठा समाजाला आरक्षण देतील। शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी विश्वास व्यक्त केला। खरे भामटे कोण, शब्द पाळणारे की शब्द फिरवणारे, खासदार अरविंद सावंतांची पंतप्रधान मोदींवर टीका। सत्तेत येताच बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ, मोदींनी रामराव महाराजांना शब्द दिला होता, अरविंद सावंत यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मराठा समाजाकडून काळे झेंडे। सुनील तटकरे हे ठाण्यात येताच मराठा आंदोलकांनी तटकरेंना काळे झेंडे दाखवले। अहमदनगरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी। परत जा अशी घोषणाबाजी करत 3 आंदोलकांचा गोंधळ। गोंधळानंतर सुद्धा आंदोलकांनी विखे यांच्यासोबत चर्चा केली। सोलापूरमध्ये भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरावर सकल मराठा समाजाचे 150 पेक्षा अधिक कार्यकर्ते धडकले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक। कल्याण डोंबिवलीमध्ये बावनकुळेंच्या सभेदरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आरक्षणावर सवाल। मात्र भाजपकडून जाणीवपूर्वक धक्काबुक्कीसह घोषणाबाजी सुद्धा करायला लावली। मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते शिवाजी पाटील यांचा आरोप। मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील अमृतनगर परिसरामध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ साखळी उपोषण। मुंबईतही आमदार खासदारांना फिरू न देण्याचा सकल मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यामध्ये 10 दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात। कोथरूडमधल्या पौड रस्त्यालगत चांदणी चौकाजवळ साखळी उपोषण सुरू आहे। जळगावमध्ये गेल्या 20 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचं उपोषण। मुख्यमंत्री शिंदेंनी मागण्या मान्य केल्यानं आज उपोषण सोडलं जाणार असल्याची मंत्री अनिल पाटील यांची माहिती।
मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये कॅन्डल मार्चमध्ये शेकडो महिला सहभागी. लातूर इथे रस्त्यावरती ठिय्या मांडत चक्काजाम आंदोलन सुरू. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी टायर जाळत रास्ता रोको केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. नांदेडमधल्या लिंबगावमध्ये सुद्धा आरक्षणासाठी मराठा बांधवांचं साखळी उपोषण. मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला मुस्लिम समाजाचाही पाठिंबा. नांदेडमधल्या लिंबगावमध्ये मराठा समाजाकडून कॅन्डल मार्च, सर्वधर्मीयांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग. गावकऱ्यांनी एकत्रितपणे शपथ घेत सर्व निवडणुकांसह मतदानावरती बहिष्कार टाकला. मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाज आक्रमक. शाहूवाडीतील बांबवडे इथं एसटी बसवरील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या पोस्टर्सला काळं फासलं. वाशिमच्या पोहरादेवी इथं बंजारा समाजाच्या युवकांचं आमरण उपोषण. आंदोलकांची बोगस जात प्रमाणपत्र घेणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी. परभणीच्या पूर्णेमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. मराठा आरक्षणाबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरती रास्ता रोको. करमाडमध्ये रास्ता रोको करण्यात आल्यानं वाहतूक कोंडी. सांगलीतील सर्व खासदार आमदार आज उपोषण करणार. मराठा आरक्षण आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषण. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेडमध्ये तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण. जामखेडमधील महिलांकडून आंदोलन. बार्शीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक. बार्शीतील मराठा समाज बांधवांनी एसटी बसेसवरील जाहिरातीवर असलेल्या नेत्यांच्या फोटोला काळा फासत निषेध नोंदवला. जालन्यातल्या मंठामध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं ओबीसी बांधव रस्त्यावर. सोलापूर जिल्ह्यातील पापरी गावात मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च. सरकारनं मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावं, ग्रामस्थांची मागणी. परभणीच्या झरी इथं सकल मराठा समाजाचं आंदोलन. बसवरील पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पोस्टरला काळं फासलं. हिंगोलीमध्ये खासदार हेमंत पाटील यांचा ताफा अडवला. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक. आंदोलकांकडे हेमंत पाटील यांच्या खासदारकीचा राजीनामा. आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केल्यानंतर पाटील यांनी तात्काळ राजीनामा लिहून दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. हेमंत पाटील कशाला देतात? खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. नांदेडच्या हदगावचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी राजीनामा दिला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पद स्वीकारणार नाही अशी घोषणा केली. अहमदनगर महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक मदन आढाव यांच्या नगरसेवक पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा. सरकारमध्ये राहूनही मराठा समाजाला न्याय देता येत नसल्यानं मदन आढाव यांनी राजीनामा दिला. अहमदनगरपासून जवळच असलेल्या बुरुडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांचा सामूहिक राजीनामा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांचा आक्रमक पवित्रा. बावनकुळे हे ओबीसी असून त्यांना बाजूला ठेवण्याचं काम फडणवीस आणि टीम करतंय. सुषमा अंधारेंचा आरोप. सरकार मराठा आरक्षण देण्याच्या बाजूने कोणालाही नाराज न करता टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर थोडं संयमानं घ्यायला हवं. मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांनी भूमिका मांडली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी परभणीच्या जिंतूरमध्ये महिलांनी मशाल फेरी काढली. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी हजारो महिला रस्त्यावर. जालन्यामध्ये तहसीलदार छाया पवारांची कार मराठा आंदोलकांनी फोडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मोबाईल टॉवरवर चढले. सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांनी चर्चेसाठी येण्याची मागणी केली. आंदोलकांच्या मागणीकडे तहसीलदारांनी दुर्लक्ष केलं. केरळमध्ये झालेल्या सिरियल बॉम्ब ब्लास्टनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. मुंबईच्या कोलाबा परिसरातील छाबाड हाऊस परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. केरळमधल्या साखळी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये पोलीस सतर्क. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आरे रोड दिंडोशी वाहतूक चौकीसमोर मनसेचं आंदोलन. वाहतूक पोलिसांच्या मनमानी विरोधात मनसेचं ठिय्या आंदोलन. नंदुरबार काँग्रेसचा बालेकिल्ला आणि राहणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं नंदुरबारच्या काँग्रेस कमिटीच्या मेळाव्यात वक्तव्य. निर्णय आला नसताना मुख्यमंत्री होणं असं म्हणणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द. आम्ही काहीही सहन करू शकतो अशी दरपोक्ती फडणवीसांच्या वक्तव्यातून. खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलकडून 69 लाख रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त. 243 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन जप्त करणाऱ्या चौघांना कुर्ला, कुरेशी नगर आणि मस्जिद बंदरमधून अटक.
लातूरमधील कापड गल्लीतील पूनम मॅचिंग क्लोथ सेंटर या 3 मजली दुकानाला आग. कापड दुकानातील सगळा माल जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भिवंडीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग. परिसरामध्ये धुराचे लूट. छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक एमडी बनवणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड. 160 कोटी रुपये किमतीचं लिक्विड मेपेट्रॉन जप्त. स्वस्त घराचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बिल्डरला मुंबईतील वसईतून अटक. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं लोहणेर गावाजवळील गिरणा नदीपात्रामध्ये शोधमोहीम सुरू केली. ललित पाटीलच्या चालकानं ड्रग्ज फेकल्याची कबुली दिली होती. घरफोडी करणाऱ्याला अटक. 1.5 वर्षांपासून आरोपी फरार होता. आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. विजयनगर जिल्ह्यामध्ये विशाखापट्टणमहून रायगडकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनचा अपघात. अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू. संदीप वासलेकर यांच्या अ वर्ल्ड विदाउट वॉर या इंग्रजी पुस्तकाचा फ्रेंच आवृत्तीचं प्रकाशन. सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. समुद्रातील साहसी खेळ आणि डॉल्फिन पाहण्याची पर्यटकांना भुरळ. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विशाखापट्टणममधल्या आयएनएस डेगाला भेट दिली. हुबळी धारवाड स्मार्ट सिटी लिमिटेडचं महात्मा गांधी उद्यान नव्या अवतारात. म्युझिकल कारंजे, काचेची घरं आणि टॉय ट्रेन्स आकर्षणाचं केंद्र. भोपाळ गॅस दुर्घटनेवर बेतलेल्या द रेल्वेमॅन या वेबसिरीजचं टीझर प्रदर्शित. ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवरील ओटीटी प्लॅटफॉर्मवरती प्रदर्शित होणार आहे. आरएसएसच्या 100 वर्षांच्या इतिहासावर बेतलेली वेबसिरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीला. या सिरीजवर तब्बल 6 राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काम करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.